बापरे! जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. हे असं का बोलते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आमच्या मामाचा बर्थडे होता, तर सकाळी प्रथमेशने त्याला सुंदर असं विश केलं. नंतर मी Zeptoवरून डेकोरेशनचं सामान ऑर्डर केलेलं होतं, जे की अगदी 5 मिनिटात आपल्या घरी आलेलं होतं. नंतर मस्त बटाटे टाकून पोह्यांचा नाश्ता वगैरे करून घेतला आणि लगेच लागले डेकोरेशनला. कारण की आम्हाला मामाचा बर्थडे डेला सेलिब्रेशन करायचा होता. कारण की नाईटला तो फ्रेंड्ससोबत जाणार होता. म्हणून त्याला म्हटलं, की तुझा बर्थडे आम्ही डेला सेलिब्रेशन करतो. मामा जिमला गेलेला होता तोपर्यंत मस्त असं डेकोरेशन आम्ही करून घेतलेलं होतं. पण डेकोरेशन होईपर्यंत आमचा मामा आलेला होता. नंतर मला ही पट्टी कळेना की कशासाठी आलेली आहे. म्हणलं आता डेकोरेशन सोबत आलेली आहे तर काहीतरी कामाची तर असेलच. मग काहीतरी जुगाड केला आणि एकात एक अशी बलून टाकले आणि मस्त अशी साखळी तयार करून घेतली. तुम्ही ते बघू शकता आणि नंतर मला कळालं की ती पट्टी त्याच्यासाठीच असते. मस्त असं छान डेकोरेशन करून घेतलं होतं मी इकडे. मी डेकोरेशन करत होती आणि माझी मम्मी प्रथमेशला सांभाळत घरातली कामे दोन्ही करत होती. माझं सुंदर फायनल लूक असं झालेलं होतं आणि माझं रेडी होऊन झालेलं होतं. पण या फुलांना का पाडायचं होतं मला हेच कळेना. म्हणलं जाऊ दे आता पडले तर लावून देते. इकडे प्रथमेशला रेडी करायचं होतं. मग प्रथमेशला मस्त पूजा भाऊने आणलेला ड्रेस वेअर केला आणि छान असं रेडी केलं. आम्ही दोघं मायलेकरं सुंदर असं छान रेडी झालेलं होतं. मस्त औक्षणाचा ताट वगैरे करून घेतलं. मग आम्हाला मस्त बोलवून वगैरे घेतलं. आणि प्रथमेश बघा ना त्या दिव्याला किती क्यूट बघतोय ना. त्याला वाटत असेल नेमकी मम्मी काय करतीये, त्याला काहीच कळेना. मस्त दिवा जिकडे जातोय का तिकडे वर मान करून बघतोय. तुम्ही ते बघू शकता. मस्त कॅन्डल वगैरे लावून घेतले आणि मस्त केक कट वगैरे करून घेतला. तुम्ही ते बघू शकता. मामाने त्याला सोबत घेऊन असं क्यूट केक कट केलेला आहे. किती हॅपी मोमेंट आहे ना ही. नंतर त्यांना मस्त मामाला केक वगैरे खाऊ घातला आणि त्याला असं वाटत असेल मम्मी मला का केक खाऊ घालत नाही, तर तो बघा स्वतःहूनच केक खाऊन घेतलेला आमच्या बाळाने. ते बघू शकता. नंतर मस्त भावाने आम्हाला सगळ्यांना केक वगैरे खाऊ घातला आणि तुम्हाला जे म्हटलं ना मी जे होतं ते चांगल्यासाठीच. कारण की मी तो ब्लास्ट आहे ना तो इथे करणार होते केक कट करताना. बरं झालं केला नाही. तो मी विसरले. नंतर मग माझी मम्मी म्हणे, "बाई तू ते आणलेलं विसरलीस गं." तर म्हटलं, "जाऊ दे बर्थडे तर झालाय ना, तर मी आत्ता ब्लास्ट करते." तर बर्थडे झाल्याच्या नंतर मी ब्लास्ट करतच होते, तर त्याचा स्फोट झाला. तुम्ही ते बघू शकता. म्हणून म्हटलं जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं.